आता आपली भाषा बघा, 2 कोसावर भाषा बदलते. मराठी भाषा 2 कोसावर बदलते. घाटावर गेलं की हळूहळू भाषा बदलत जाते, पण ती गोड असते. कोल्हापूरला जाल तर तुम्ही ती भाषा कशी असते बघा. काय र कुठं चालल्या तर, आता या की इकडं, चहा प्या की, काही व्हायचं भाकर तुकडा खाऊन जा की, 4-7 कोर खाल्लं तर काय होतंय तू बसले, अशी भाषा असते. मी इंदोरला गेले, तिकडं काय ग तू कुठं आलीस ग, आता माझ्या घरी येतेस का ग, तू खाणार काय, जेवायला करू का, अशा माझ्या नात्यातल्या म्हणजे भाषा आहेत त्या विचारतात. अशी मराठी आहे त्यांची. तिथून मी आजोळी गेले की व माय कुठं चाली राहिनीस, आमच्या घराला चल की, असं अशी भाषा आहे ती खानदेशी भाषा. फक्त पुण्यामध्ये स्वच्छ भाषा ऐकायला मिळते. मला असं वाटतं की पुण्यामध्ये शुद्ध भाषा ऐकायला मिळते, कारण 75% शुद्ध भाषा आता राहिलेली आहे. 25% मुंबईमध्ये राहिलेली आहे. हे मुंबईचं नाव मी मुद्दाम घेतलं नाही तर माझ्या दारामध्ये उद्या 200 लोक येऊन बोलतात की आम्ही शुद्ध बोलत नाही होय. म्हणून मला असं वाटतं की शुद्ध भाषा ही तुम्ही वाचनामुळं होते. मला असं वाटतं की मराठी भाषा तुम्हाला जर टिकवायची असेल तर तुम्ही म्हणजे आई मराठी बोलली पाहिजे. आई ही मुलाला संस्कार देते, भाषा शिकवते, घुटीमधनंच भाषा मुलाला शिकवते, दुधामधून तिची भाषा तीच असते पाहिजे. जर आईच मराठी नसेल, समजत नसेल तिला किंवा येत नसेल तर मुलगा मराठी कसा होणार, शिकणार. आणि ते आजच्या जगामध्ये इंग्लिश हे फार महत्त्वाचं आहे आणि खरंच महत्त्वाचं आहे, कारण मला माहिती आहे की फार महत्त्वाचं आहे. पण आपली मातृभाषा ठेवूनही इंग्लिश शिकलं पाहिजे, तर मातृभाषा तर येऊच शकेल ना आईनं बोलली तर. तर मी असं सांगते की आजकाल मराठी लोक मराठी घरात न बोलताना इंग्लिशच बोलतात. हे गुड मॉर्निंग, आता आई मुलीला गुड मॉर्निंग म्हणाली, मुलगी आईला गुड मॉर्निंग म्हणाली, सुप्रभात म्हणा की. आणि अशाच मराठी अपडेटसाठी आमचं चॅनल व्हायरल मराठीला सबस्क्राईब नक्की करा.